दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा नसेल तर त्या ताटाला शोभाच नाही. तर आज आपण इथे दिवाळी फराळ स्पेशल मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. हा चिवडा करायला अगदी सोपा आहे. छान कुरकुरीत चटपटीत होतो. हा असा चटपटीत चिवडा बनवण्यासाठी चिवडा मसालाही आपण घरीच बनवला आहे बरं का. त्यामुळे काम अगदी सोपं होतं. हा चिवडा मऊ पडू नये, भाजताना तो आकसू नये, शेवटपर्यंत आहे असा कुरकुरीत राहावा म्हणून भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे. चला करूया चटकदार कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा. तर आज आपण इथे अर्धा किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. तर त्याकरता इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. आता बऱ्याच जणांना पातळ पोहे म्हणजे काय कळत नाही. तर पोह्यांचे 3 प्रकार असतात. एक दगडी पोहे जे की खूप कडक असतात आणि खूप जाड असतात, त्यांचा चिवडा तळून करावा लागतो. दुसरे असतात आपले नेहमीचे कांदे पोहे जे की मध्यम जाड असतात आणि तिसरे एकदम पातळ पोहे या पद्धतीचे जे की कागदाप्रमाणे एकदम पातळ आणि कांद्या पोहेच्या तुलनेत थोडे लांब असतात. हे पातळ पोहे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. पातळ पोहे खूप नाजूक असतात. तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. आता हे पातळ पोहे आपल्याला थोडं थोडं चाळणीत घेऊन चाळून घ्यायचं आहे. चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे पोहे एकदम नाजूक असतात. पॅकेटमध्ये असल्यामुळे दाब पडल्यामुळे त्याचा चुरा वगैरे झालेला असतो. तो चुरा निघावा, बाजूला व्हावा म्हणून हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे चिवड्यामध्ये जास्त चुरा राहत नाही. आता बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पोहे श्रिंक व्हायला नको. तर हे पोहे आणल्या तुम्ही कडक उन्हामध्ये 1 ते 2 तास घाला, म्हणजे त्यातील सगळं मॉइश्चर निघून जाईल. पोहे आकसणार नाही आणि छान कुरकुरीत होतील. मग पोहे चाळून असंच चिवडा करण्यासाठी वापरा. ऊन नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर बघा, इथे मी थोडे थोडे पोहे चाळणीमध्ये घेऊन ते चाळून घेतलेले आहेत. चुरा बाजूला झालेला आहे आणि पोहे चाळल्यानंतर चाळलेले पोहे मी एका मोठ्या कढईत काढून घेतलेले आहेत. आता तुम्ही ज्या भांड्यामध्ये पोहे भाजणार आहात त्या भांड्यामध्ये चाळलेले पोहे काढून घेतला तरीही चालेल. तर बघा, इथे मी सगळे पोहे चाळून कढईत काढून घेतलेले आहेत. आता ही कढई आपण गॅसवरती ठेवू आणि हे पातळ पोहे सतत हलवत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. आता या पोह्यांमध्ये आपल्याला अगदी थोडं म्हणजे अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि पोहे भाजून घ्यायचे आहेत. मीठ घातल्यामुळे पोहे छान कुरकुरीत होतात आणि ते जास्त आकसतही नाहीत. आत्ताच कढई गॅसवरती चढवली आहे, त्यामुळे मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे. एकदा कढई चांगली गरम झाली की गॅस मंद करायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला हे पातळ पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. काहीही केला तरी हे पोहे भाजताना थोडेसे श्रिंक होतातच. त्यामुळे जर तुम्हाला अजिबातच श्रिंक झालेले पोहे नको असतील तर यांना कडक उन्हामध्ये 2 ते 3 तास घालून घ्या, म्हणजे पोहे अजिबात श्रिंक होणार नाहीत. तर मंद आचेवरती हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊ. पोहे भाजत आहे तोपर्यंत आपण चिवड्यासाठीचा मसाला बनवून घेऊयात. चिवडा मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा आमचूर पावडर, आमचूर पावडर नसेल तर अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घ्या. आमचूर पावडरमुळे चिवडा छान चटपटीत तयार होतो. सोबतच 3 चमचे साखर घालू आणि मिक्सरला याची बारीक पावडर बनवून घेऊ. तयार झाला घरच्या घरी चिवड्याचा मसाला. हा असा मसाला नक्की एकदा बनवून पहा. चिवडा चवीला खूप छान लागतो. मसाला तयार झालेला आहे. आता हे बाजूला ठेवूयात. कढईत मला सगळे पोहे भाजायला अडचण होत होती म्हणून यातील मी निम्मे पोहे काढलेले आहेत. म्हणजे हे मी पोहे 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. तर बघा, इथे पोहे छान भाजून झालेले आहेत. हलकेसे फुललेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तरीही पोह्यांचा रंग वगैरे अजिबात बदललेला नाही. पोहे खूप आकसले नाहीत, असे छान आहेत असे पातळ राहिलेले आहेत. तर बघा, इतके छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजलेले पोहे आपण एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत काढून घेऊ आणि उरलेली ही पोहे मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत
भाजून घेऊ. तर बघा इथे आपले सगळे पोहे भाजून झालेले आहेत. आता हे पोहे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात. आता आपण चिवड्यासाठी लागणारं साहित्य तळून घेऊयात. तर त्याच कढईत इथे मी साधारण 250 ml तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपल्याला 200 ग्रॅम शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे मंद आचेवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता चिवडा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चिवड्यामध्ये जे कोणते पदार्थ आपण तळून वापरतो ते अगदी मंद आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. म्हणजे मग त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि त्यामुळे चिवड्याला मॉइश्चर लागत नाही आणि तो चिवडा मऊ पडत नाही. पण आपण कुठलाही पदार्थ म्हणजे कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे किंवा अजून काही घालणार असू ते जर व्यवस्थित तळलं गेलं नाही, त्यामध्ये थोडं जरी मॉइश्चर शिल्लक राहिलं तर त्यामुळे चिवडा लवकर मऊ पडतो. त्यामुळे ही टीप सगळ्यात महत्त्वाची आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा चिवडा करतो तेव्हा. तर बघा इथे मी शेंगदाणे मंद आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता हे तळलेले शेंगदाणे तेलातून काढून घेऊ, नितळून घेऊ आणि हे तळलेले सगळे पदार्थ लगेचच भाजलेल्या चिवड्यावरती काढून घेऊ. शेंगदाणे तळून घेतले. आता याच तेलामध्ये 100 ग्रॅम फुटाण डाळ घालून घेऊ आणि हेही तळून घेऊ. फुटाण डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे फुटाण डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही. फुटाण डाळ खूप वेळ तळला तर ती कडक होते, त्यामुळे अगदी अर्धा ते 1 मिनिटच आपल्याला फुटाण डाळ तळून घ्यायची आहे. फुटाण डाळ तळून झालेले आहेत, काढून घेऊ आणि पोह्यांवरतीच घालून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला 50 ग्रॅम काजू घालून घ्यायचे आहेत आणि हे काजूही आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. काजू तर अगदी पटकन तळले जातात, डार्क होतात, त्यामुळे अगदी काळजी घेऊन काजू तळून घ्यायचे आहेत. नाहीतर ते करपट होऊ शकतात आणि मग चिवड्यामध्ये ते चांगले लागत नाही. काजू तळून झालेले आहेत. आता हेही काढून घेऊ. आता याच तेलामध्ये 50 ग्रॅम बेदाणे घालू आणि बेदाणेही मंद आचेवरती तळून घेऊ. बेदाण्यांना तळायलाही खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन तळले जातात. बेदाणे जसजसे तळले जातील तसतसे ते छान फुलतात, टम्म होतात. तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असे बेदाणे फुलत आहेत, टम्म होत आहेत. बेदाणेसुद्धा तळून झालेले आहेत, काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कढीपत्त्याची पाने ही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. आता चिवड्यामध्ये सुकं खोबरंही घातलं जातं, पण आमच्याकडे हे सुकं खोबरं कोणी खात नाही म्हणून मी घातलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर वाटीभर सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून तेही मंद आचेवरती तळून घ्या आणि चिवड्यामध्ये घाला. तर इथे आपला कढीपत्ताही छान कुरकुरीत असा तळला गेलेला आहे. आता हाही कढीपत्ता आपण काढून घेऊ आणि पोह्यांवरती घालून घेऊ. आता या कढईतील मी थोडं तेल काढलेलं आहे. साधारण 3 ते 4 पळी तेल शिल्लक ठेवलेलं आहे. तेल गरमच आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 7 ते 8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आणि ही मिरचीही आपल्याला चांगली कुरकुरीत होऊ द्यायची आहे. आता ही मिरची आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे बरं का, कारण मिरचीमध्ये थोडं जरी मॉइश्चर शिल्लक राहिलं तर चिवडा मऊ पडू शकतो. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिरची तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तर बघा इथे आपली मिरची ही अगदी कुरकुरीत झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आधीही म्हणजे आपण पोहे भाजतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं बेतानेच घाला. सोबतच यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे आणि एक अर्धा मिनिटासाठी याला मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही गरम गरम फोडणी पोह्यांवरती ओतून घ्यायची आहे. तयार फोडणी पोह्यांवरती ओतून घेतली. आता सोबतच यामध्ये आपल्याला तयार केलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि याला असं हलक्या हाताने 2 चमचे घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी ओतल्या ओतल्या किंवा तळलेले जिन्नस गरम असतानाच यावरती हा मसाला घालायचा, म्हणजे हा मसाला तेलासोबत चांगला चिटकून राहतो आणि नीट मिसळला जातो.
सगळा मसाला घालायचा आहे बरं का. हा जो मसाला आहे ना तो अर्धा किलो पातळ पोह्यांसाठीच आहे. आता हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला वाटलं की तेल कमी पडले तर तुम्ही थोडंसं तेल गरम करून घालू शकता. सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. मसाला सगळ्या चिवड्याला छान कोट झालेला आहे. अगदी मस्त कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे. चिवड्याच्या प्रत्येक कणाला हळद लागली गेलेली आहे. चिवड्याला अगदी मस्त रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आपण इथे पोहे भाजून घेतलेले आहेत, तरी हे पोहे खूप आकसले नाहीत. तयार झाला मस्त कुरकुरीत चटपटीत पातळ पोह्यांचा चिवडा. आता हा चिवडा थंड झाल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवा. अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो. तर या दिवाळीला तुम्हीही हा पातळ पोह्यांचा चिवडा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.